नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. सुरगाणा तहसीलदार रामजी राठोड यांना निवेदन. काँग्रेस नेते सुनील केदार यांनी लाडकी बहीण योजना बंद करावी असे वक्तव्य केल्याने त्यांच्या निषेधार्थ सुरगाणा येथील शिवसेनेच्या वतीने गुरुवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख हरिभाऊ भोये यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार रामजी राठोड यांना निवेदन देण्यात आले. सुनील केदार यांनी सांगितले की आमची काँग्रेस सत्तेवर आल्यास पहिलं आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करण्याचं काम आम्ही करू. सुरगाणा तालुका हा 100% आदिवासी तालुका असून या तालुक्यामध्ये 4 महिने माता भगिनींना कुठल्याही प्रकारचा रोजगार किंवा पैसे उपलब्ध होण्याचे साधन नाही. म्हणून आमच्या प्रपंचाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे वरदान ठरणार आहे. कारण त्या पैशांमध्ये आम्ही काटकसरीने घरचा किराणा, मुलांचे शिक्षण, लाईट बिल इत्यादी प्रकारचे प्रपंचाचा गरजा भागवू शकतो. त्यामुळे ही योजना अखंडपणे चालू राहावी अशी सुरगाणा शिवसेनेचे वतीने मागणी व घमेंडी तसेच श्रीमंत लोकांना 1500 रुपयांची काय किंमत अशा नेत्यांना सुरगाणा तालुका शिवसेना महिला आघाडी युवा सेना यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी निवेदनावर सुरगाणा नगरपंचायतचे नगराध्यक्ष भरत वाघमारे, विश्रांती गायकवाड, सचिन आहे, रमेश गायकवाड, ताराबाई चव्हाण आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.